नमस्कार, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 पायथागोरस प्रकरण यामधील 30, 60, 90 चे प्रमेय बघणार आहोत. जर त्रिकोणाचे कोन 30 अंश, 60 अंश, 90 अंश असे असतील तर 30 कोनासमोरील बाजू कर्णाच्या निमपट आणि 60 कोनासमोरील बाजू कर्णाच्या √3/2 पट असते हे सिद्ध करा. आता ह्या प्रमेयानुसार आपल्याला सिद्धता तर लक्षात ठेवायचीच आहे, परंतु याच्यामधून जे सूत्र तयार होतात 30 कोनासमोरची बाजू आणि 60 कोनासमोरची बाजू, ह्या प्रमेयानुसार ती सूत्रसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता ह्या प्रमेयानुसार जर आपण आकृती घेतली तर इथे त्रिकोण CAB यामध्ये A कोन 90 अंशाचा घेतला, C कोन 30 अंशाचा आणि B कोन 60 अंशाचा. अशा प्रकारे त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज 180 अंश असते. त्यातला हा A कोन 90 अंशाचा आहे, तर ह्या दोघांची बेरीज 90 अंश आहे. आता हे पक्ष मध्ये आपल्याला मांडायचं आहे. तर पक्ष आहे त्रिकोण ABC मध्ये कोन BAC 90 अंशाचा, ACB म्हणजे C कोन 30 अंशाचा आणि B कोन 60 अंशाचा. तर यामध्ये दोन साध्य आहेत तुम्हाला. तर एक पहिला आहे AB. ही AB जी आहे ती 30 कोनासमोरची बाजू आहे, ती कर्णाच्या अर्धी दाखवायची, निमपट म्हणजे अर्धी, 1/2 BC. म्हणजे पहिलं साध्य आहे AB बरोबर 1/2 BC आणि दुसरं आहे AC. आता AC जो आहे तो 60 अंशासमोरची बाजू आहे, ती कर्णाच्या म्हणजे कर्ण BC आहे त्याच्या √3/2 पट म्हणजे गुणिले. तर कर्णाला √3/2 ने गुणलं तर 60 समोरची बाजू येते आणि 30 समोरची बाजू कर्णाला 1/2 ने गुणलं तर 30 समोरची बाजू येते. ही सूत्र सुद्धा आहेत, तर ही सूत्र तुम्हाला पाठ करायची आहेत. आता ही सिद्धता सोडवण्यासाठी तुम्हाला याच्यामध्ये काही रचना करावी लागेल. तर रचना अशी होईल. बिंदू D असा घेतला की किरण BA वर AB बरोबर AD आणि बिंदू C व D जोडले. काय रचना करायची आहे? तर AB जेवढा आहे तो इकडे वाढवायचा आहे. तर AB ची लांबी जेवढी आहे तेवढीच AD घ्यायची आहे. हे दोन्ही सारखे घ्यायचे आहेत. C आणि D हे दोन बिंदू जोडायचे आहेत, म्हणजे DC हा रेषाखंड जोडायचा आहे. तर ही रचना केलेली आहे. तर आपल्याला याची सिद्धता कशा प्रकारे करायची आहे ती बघूया. आता ह्याची सिद्धता तुम्हाला ह्या स्टेपने लक्षात ठेवायची आहे. तर आपली मूळ ही आकृती होती पक्षात दिलेली. रचना केल्यानंतर अशा प्रकारे ही आकृती झालेली आहे. आता यामध्ये जे दोन त्रिकोण तयार होतात त्यामध्ये पहिली स्टेप तुमची अशी आहे सिद्धतेची की त्रिकोण हा ACD आणि ACB हे दोन त्रिकोण तुम्हाला बाबा कसोटीने इथे एकरूप दाखवायचे आहेत. आता बाबा कसोटीने एकरूप दाखवण्यासाठी तुम्हाला इथे सामायिक बाजू आहे ही, त्यानंतर हे रचनेमध्ये दिलेलं आहे आणि हे जे आहे इथून लंब टाकल्यामुळे इथे दोन्ही बाजूला जर सारखे अंतर असतील इथे लंब टाकलेला आहे आणि दुभाजक झालेला आहे. तर लंब दुभाजकाच्या नियमानुसार C बिंदूपासूनचं अंतर Dचं आणि Bचं हे सारखं असणार आहे. तर या ठिकाणी DC आणि BC हे त्यानुसार इथे सारखे दाखवता येईल. हे दोन त्रिकोण जर बाबा कसोटीने एकरूप झाले तर याचे उरलेले जे घटक आहेत म्हणजे कोन राहिलेले ते एकरूप होतील. म्हणजे हा B कोन 60 अंशाचा आहे तर D कोन 60 अंशाचा होईल आणि हा 30 अंशाचा आहे तर हा 30, तर हा 30 आणि 30 मिळून 60 होईल. अशा प्रकारे ह्या त्रिकोणाचे सगळे कोन 60-60 अंशाचे होतील, म्हणजे हा समभुज त्रिकोण असेल. म्हणजेच BD जेवढी आहे तेवढी BC होईल आणि तेवढीच DC होईल. मग इथपर्यंत तुम्ही आल्यानंतर मग पायथागोरस तुम्हाला 2 नंबरचं पहिलं सिद्धता तुम्हाला 1 नंबरची इथे भेटेल आणि 2 नंबरची इथे. आता ह्याची मार्ग कसा आहे सिद्धतेचा तो बघूया आपण. तर इथे सुरुवातीला आपण म्हणूया सिद्धता. तर पक्षामधून पहिल्यांदा आपण त्रिकोण ABC मध्ये कोन BAC हा 90 अंशाचा आहे, त्यानंतर कोन ACB हा
30 अंशाचा आहे आणि कोन ABC हा 60 अंशाचा आहे. हे पक्षात दिलेलं आहे. त्यानंतर रचना केलेली ती सुद्धा घेऊ आपण. रेख इथे CA किंवा AC लंब टाकलेला आहे. रेख BD ही रचना केली. आता ह्या ठिकाणी ह्या सिद्धतेने सुरुवात केली आपण. पहिली जी स्टेप आहे ह्याच्यामध्ये येऊया. तर इथे म्हणूया त्रिकोण ACD आणि त्रिकोण ACB. आता हे जे दोन त्रिकोण आहेत आपल्याला समरूप नाही तर एकरूप दाखवायचे आहेत, नीट लक्षात ठेवा. तर इथे मध्ये इथे बाजू मधली सामायिक जे AC एकरूप बाजू AC, तर म्हणूया सामायिक बाजू. त्यानंतर बाजू AD एकरूप बाजू AB, याला म्हणूया रचना केली होती. त्यानंतर बाजू CD एकरूप बाजू BC किंवा CB, येथे लंब दुभाजक प्रमेयाने. लंब दुभाजकाचं प्रमेय काय सांगतं, तर इथून जर लंब टाकला आणि जर दुभागले गेलं तर हा बिंदू या शेवटच्या बिंदूंपासून समदूर असतो. तर त्या पद्धतीने इथे समदूर आहे लंब दुभाजकावरचा बिंदू. त्यामुळं CD आणि BC हे सारखे आहेत. आता एकास एक संगती लावा. आता आपण एकास एक संगती लावूया. तर त्यासाठी इथे या C कडून म्हणजे सामायिक कडून असं जाऊया आणि इथं सुद्धा असं जावं लागेल. तर इथं म्हणूया त्रिकोण CAD एकरूप जातात. इथं एकरूपतेची कसोटी लावलेली. एकरूप त्रिकोण CAB, तर ती कोणती कसोटी, तर बा एकरूप कसोटी. हे दोन त्रिकोण एकरूप झालेले आहेत म्हणजे ते तंतोतंत जुळतात. मग आता त्याचे उरलेले जे घटक आहेत ते एकरूप होतील. तर कोण जो B आहे तो D ला एकरूप होईल, म्हणजे कोण B जो आहे यातला तो D ला. तर कोण D हा सारखा होईल कोण B ला. तर हे B चं माप दिलेलं आहे 60, ते इथे 60 होईल. आणि कोण हा जो ACD हा सारखा होईल कोण BCA किंवा ACB हा प्रत्येकी 30 अंश होईल. या दोघांना कारण आपण देऊया एकत्र. तर एकरूप त्रिकोणाचे उरलेले संगत कोण एकरूप. एकरूप त्रिकोणाचे उरलेले संगत कोण एकरूप. तर ही दुसरी स्टेप आपल्याला वापरायची. तर हा BCD म्हणून इथे म्हणूया BCD हा समभुज त्रिकोण आहे. त्याचं कारण प्रत्येक कोण 60 अंशाचा आहे. म्हणून इथे सगळ्या बाजू सारख्या होतील. म्हणजे BD ही BD जेवढी आहे तेवढीच BC होईल आणि तेवढीच DC होईल. याला आपण 1 म्हणूया. तर सर्व बाजू
या एकरूप आहेत. तर विधान क्रमांक 1. आता आपण रचनेमध्ये काय केलं होतं, तर ए बी जेवढी होती तेवढीच ए डी काढली होती. म्हणजेच ही ए डी आणि ए बी ह्या सारख्या आहेत, त्या सारख्या असून त्या बी डीच्या अर्ध्या आहेत. इथं ते म्हणूया, तर इथे ए बी जेवढे आहे तेवढीच ए डी होती आणि ती अर्धी होती कोणाच्या, तर बी डीच्या. तर ही रचना केली होती आपण. विधान क्रमांक 1 मध्ये आपण सांगितले की बी डी जेवढी आहे तेवढी बी सी आहे, तेवढी डी सी आहे. तर आपण बी डी काढून त्या जागी बी सी घ्यायचे. तर इथे ए बी बरोबर 1/2 ही बी डी काढायची, त्या जागी बी सी घ्यायची आहे. इथे बी सी. तर इथे विधान क्रमांक 2 म्हणूया, विधान 1 वरून. तर पहिलं साध्य होतं ए बी बरोबर 1/2 बी सी. 1 नंबरची जे साध्य होतं ते आपलं सिद्ध झालेलं आहे. आता 2 नंबरचं ए सी जो आहे √3/2 बी सी इतका दाखवायचा आहे. ही जी शेवटची स्टेप सांगितलेली आहे. तर इथे हा जो मूळ त्रिकोण जो होता आपला तो काटकोन त्रिकोण आहे, तर त्यामध्ये पायथागोरस सूत्र वापरायचं आहे. त्रिकोण सी ए बी मध्ये कोण सी ए बी हा 90 अंशच आहे, हे आपल्याला पक्षात दिलेलंच आहे. म्हणून पायथागोरस सूत्रानुसार याच्यामध्ये कर्ण बी सी, तिथे बी सी चा वर्ग हा ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग, हे पायथागोरस सूत्र आहे. तर ह्या इथं म्हणूया बी सी वर्ग. तर हा ए बी काढा आणि त्या जागी विधान क्रमांक 2 मधून ही किंमत घ्या, 1/2 बी सी. आता इथे वर्ग आहे म्हणून इथे वर्ग होईल आणि इकडे ए सी वर्ग. इथे विधान 2 वरून इथं म्हणूया बी सी वर्ग. आता इथं वर्ग करायचा आहे, तर इथे बी सीचा वर्ग बी सी वर्ग होईल आणि इथे 2चा वर्ग 4 होईल अधिक ए सी वर्ग. तर इथे बी सी वर्ग छेद 4 आपण पक्षांतर करूया. तर इथे बी सी वर्ग वजा बी सी वर्ग छेद 4 हे इथं अधिकने जोडलेले, इथं पक्षांतर केल्यानंतर वजा होतील, इकडे ए सी वर्ग राहील. इथे छेद सारखे नाहीत, तर इथे खाली छेदांचा गुणाकार वरती तिरकस गुणाकार करायचा आहे. तर इथे याच्या खाली काय नाही म्हणजे 1 आहे, तर याचा तिरकस गुणाकार जर केला तर तो खाली छेदांचा गुणाकार 4 येईल आणि इथे 4 गुणिले बी सी वर्ग, तर 4 बी सी वर्ग वजा 1 गुणिले बी सी, तर बी सी वर्ग तसाच राहील आणि इकडे राहिला ए सी वर्ग. मग आता इथे 4 मधून इथे 1 गेला, तर 4 मधून 1 गेल्यानंतर 3 बी सी वर्ग राहील छेद 4 आणि इकडे ए सी वर्ग. मग आता आपल्याला दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घ्यायचे आहेत. तर इथं 3चं वर्गमूळ निघत नाही, तर वर्गमुळात 3 येईल, 4चं वर्गमूळ 2, इथे बी सी वर्गाचं वर्गमूळ बी सी, ए सी वर्गाचं वर्गमूळ ए सी. तर इथं म्हणूया वर्गमूळ घेऊन असं आहे की ए सी बरोबर √3/2 बी सी. ए सी जो आहे तर इथे ए सी बरोबर √3/2 बी सी आणि हे सगळं सिद्ध झालेलं आहे.